असावरी कारखानीचा चहा आणि गोडाचा हवाय काहीतरी खायला. अरे मला काही नको, मी चहा घेऊन आलोय. बापरे, गुपचूप घे. तुझ्या निमित्तानं मला काहीतरी खायला मिळणार आहे गोडाचं. घ्या काका, हे तुमच्यासाठी. हो, तोच खाणार आहे. कारखानीस तू खा रे. हॅलो, मी अभिजित राजे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या खमंग खुसखुशीत झणझणीत चमचमीत कार्यक्रमामध्ये, अर्थात स्वाद आस्वाद मध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक रसरशीत गोड पदार्थ, मलाई सँडविच. टीव्ही बंद करा, टीव्ही बंद करा. या माणसानं माझ्या विरुद्ध कट केलाय. मला गोडाचं खायचं नाही म्हणून हा नवीन नवीन गोडाचे पदार्थ शिकवत असतो. अरे पण त्याला काय माहित तुला गोडाचं खायचं नाही ते. तो कशाला तुला त्रास देईल. आणि आज हा पदार्थ बनवायला मला मदत करणार आहे माझी असिस्टंट मॅडी. हॅलो. अरे बायकोला असिस्टंट म्हणते तो. लाज वाटते त्याला बायकोची. अरे का माणूस आहे ते, असेल ध्यान म्हणून काय असं वागवायचं बायकोला. भेटू देत त्याला, चांगला फैलावर घेतो. या पदार्थासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ती रेडी करेल. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. बघत राहा, कुठेही जाऊ नका. खमंग खुसखुशीत झणझणीत चमचमीत स्वाद आस्वाद. नाही बघायचा आम्हाला टीव्ही. तू चिडू नकोस रे, जाऊ दे ना. आणि त्याची बायको, तो बघेल तिच्याशी कसं वागायचं ते. अभिजित राजेंची बायको बघायलाच मिळाली नाही शेवटी. खरंच लग्न झालं असेल का त्यांचं? काय खाताय आजोबा तुम्ही? अगं काय झालं, ते टीव्हीवर अभिजित राजेला यांनी बघितलं आणि खूप चिडला. त्याचा राग शांत करण्यासाठी मी त्याला म्हटलं खा एखादा मोदक. आता अभिजित राजेंनी काय केलंय? तो चप्पल चोर आपल्या बायकोची ओळख असिस्टंट म्हणून करून देतो. बायको आहे तर लाज का वाटते? आजोबा तुम्हाला कसं माहिती ती त्यांची बायको आहे? अभिजित राजे स्वतः म्हणाले का? नाही, त्याची बायकोच म्हणाली. ती डब्बा द्यायला आली होती ना गुलाबी तेव्हा. हो हो. कसं शक्य आहे? आणि त्यांना कुठे घर माहिती आपलं? तुला माहित आहे सगळं. ध्यान आहे ध्यान. तांबडे लाल केस रंगवल्यात तिनं. बाईक चालवताना हेल्मेट घालतात ना, तशी केसाची ठेवण आहे तिची. विचित्र कपडे घालते आणि हॅलो लुलू हॅलो लुलू असं बोलते. मॅडी? हो हो, तीच ती मॅडी. मॅडी आली होती. ती अभिजित राजेंची बायको आहे. हा, वाचले. वाचले? ए वाचले? काय 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 झालं? नाही नाही नाही, तसं नाही आजोबा. मी जरा आलेच. हा, अरे पण सांग ना. त्या अभिजित राजांनी असं काय केलं? म्हणजे सांगायचं ना त्यांचं लग्न झालंय म्हणून. तसंही कुणी माणूस माझं लग्न झालंय असं सांगत फिरत नाही. तरी सांगायचं ना, म्हणजे काय हरकत आहे. का सांगितलं नाही त्यांनी कोण जाणे, त्यांची इच्छा. आई. अगं शुभ्रा, अगं त्या अभिजित राजेंची बायको ना टीव्हीत दिसली म्हणे. म्हणजे मी नाही हो तिला पाहिलं. नाही नाही आई, ती अभिजित राजेंची बायको आली का इकडे आपल्या घरी? आई आई नाही आलीये. अच्छा, नाही आल्यात का? बर. कोण असतील ग त्या? पण त्या अभिजित राजेंनी आपल्याला सांगायला हवं होतं ना त्यांचं लग्न झालंय म्हणून. त्यात लपवण्यासारखं काय आहे, नाही का? आणि अगं त्यांनी आपल्याला सांगितलं असतं ना, तर तुझ्या मंगळागौरीला पण बोलवलं असतं ना त्यांना, नाही का? हो. कशा दिसणाऱ्या असतील ग त्या शुभ्रा? म्हणजे अभिजित राजेंची बायको म्हणजे त्यांना शोभेल अशाच असतील ना? अशा सुंदर, कोणाची नजर लागून येत अशा. म्हणजे कसं ग, तुम्ही काय अलीकडे म्हणता ग मुली, ते काय? हा, टिप टॉप.
छान छान ड्रेसेस घालणाऱ्या, सगळं कसं मॅचिंग मॅचिंग, काय माहिती. पण तरी ना त्यांनी ओळख करून द्यायला पाहिजे होती. मला ना अजिबात आवडलं नाही त्यांचं हे. मी त्यांना जाब विचारणार आहे. आई तुम्ही विचाराच जाब. तू बघच मी विचारते की नाही ते. त्यात सांगायचं ना, त्यात लपवण्यासारखं काय आहे? मला कळलंच नाही त्यांनी का सांगितलं नाही. आईंना सांगायलाच नको अभिजित राजेंचं लग्न झालंच नाहीये. पहिल्यांदा आयुष्यात आईंना काहीतरी खटकलंय. मॅडी थँक्यू बरं का. कशी आहे ना ही मॅडी? मला तर नवलच वाटतंय हिचं. त्यात काय नवल ग? हो, अभिजित राजेंनी मॅडीशी लग्न केलंय. अगं केलं असेल ना शुभ्रा? नाही, मला नाही विश्वासच नाही बसत आहे. मॅडी अभिजित सरांची बायको कुठल्या अँगलनी वाटते? म्हणजे बघा, अभिजित राजेंची बायको असं म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर कशी बाई येते? म्हणजे हिच्यापेक्षा थोडी वेगळी येत. हो ना, येते ना. मग अहो कशी आहे ही मॅडी? एक तर गोंधळलेली आहे. तुम्हाला माहितीये, मला आता कारखानीस काका म्हणत होते त्यांना नमस्कार करायला गेली, शूज घालून आली होती. ते शूज हातात घेतले आणि तसंच नमस्कार केला तिने. अगं बाई, हो का? गोंधळल्या असतील गो त्या. आई, मला वाटतं अभिजित राजेंनी ही अशी आहे म्हणूनच लपून ठेवलं असणार. हो ना? काय सांगतेस का मॅडी? आजोबा, मला अभिजित राजेंचं एकदम नवल वाटतं. त्यांना हीच सापडली? सापडले नाही, भेटले त्यांच्या हॉटेलमध्ये. पण माझा विश्वासच बसत नाहीये. तू आणि ते कसं काय? आम्हाला सुद्धा खरं वाटत नाही. तू कारखान्याची सून कशी आहेस ती. गार्डन मध्ये सकाळी सगळे विचारत असतात ही पांढरी म्हैस कुठून आणली म्हणून. पांढरी म्हैस म्हणजे? व्हाईट बफेलो. वाईट बफेलो. बस झालं मॅडी. चला, मला उशीर होतोय. मी जाते. तू इथे बसून काय करतेस? घरच्या 2 सुना आतमध्ये चहा करतायत. तुला सुद्धा माझ्या सुनेसारखं व्हावं असं वाटतंय ना? मग जा आतमध्ये त्यांना मदत कर. आसावरीकडून कामाची ट्युशन घे. ओके ओके आजोबा, जाते मी. आसावरी मॅम, व्हेरी लॉंग. सॉरी मॅम, प्लीज प्लीज होल्ड दिस, प्लीज होल्ड दिस. सॉरी मॅम, मला ना तुमच्या आजोबांनी आतमध्ये पाठवलंय. म्हणजे ते म्हणाले की तुम्ही माझी ट्युशन घ्याल म्हणून. मला ना सेम टू सेम डिक्टो तुमच्यासारखं मिडल क्लास बाई बनायचंय. सोपं नाही हे ग ते. करूया ना आपण, प्रयत्न करूया. हा हा, म्हणजे मग अभिजित सरांना सॉरी, म्हणजे आमच्या ह्यांना मी खूप आवडेल ना. आई, तुम्ही यांना चहा गाळायला शिकवा, म्हणजे या त्यांना चहा तरी गाळून देऊ शकतील. हो ना? हो हो. मॅडी ताई, अशा येता का तुम्ही? चहा गाळायचा. हे असं चहा गाळायचा असतो. तिकडनं घ्या बरं, बशी घ्या. बशी. हा हा, कप घ्या. कप. हा, आणि आता चहा गाळ. अहो भांड गरम आहे ते. असं नसतं धरायचं, त्याच्यासाठी चिमटा घ्यायचा असतो. चिमटा? मॅडी, हा चिमटा नाही. चहा गाळण्यासाठी तिथे एक वेगळा चिमटा आहे बघ. हा चिमटा आहे ना, तर तुझ्या ह्यांच्यासाठी राखून ठेव. सॉरी मॅडम. नाही, ठीक आहे ठीक आहे. हे बघा, हा घ्यायचा असतो हो चिमटा. अहो असा नसतो पकडायचा. हे बघा, हा ना असा पकडायचा असतो. असं घ्या घ्या. आता ते भांड पकडा. व्हॉट इज दिस? केवढं
मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे भांडण आहे, असं घ्यायचं आणि आता पकडा बरं. आता पकडा आणि उचला आणि आता चहा गाळा. अहो काय करताय तुम्ही? ठेवा 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 ठेवा. अहो तो कप उपडा आहे, असा नाही करायचा. तो कप ना सरळ. आता ठीक वाटतंय का तुम्हाला? अहो मी सांगू का तुम्हाला मॅडीताई, आता ना इथे खूप गोंधळ आहे. तुम्ही जरा बाहेर जाऊन बसा, मी तुम्हाला नंतर शिकवेन. आय एम सो सॉरी. पण तुम्ही नक्की शिकवाल ना मला? हो नक्की शिकवेन. जा बाहेर. सावकाश सावकाश. हे हे ही अभिजित राजेंची बायको आहे. बिचारे अभिजित राजे. हो ना. मॅम तुम्ही काय करताय? टेबलाला हळद कुंकू वाहते. असोरी मॅडम वाहतात ना. मॅडी त्या गॅसच्या सिगडीला लावतात आणि ते कुंकू नाही, तिखट आहे. हाताची आग होईल, हात धु. मंद्या, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. तू लग्नाआधी काय बोलला होतास? आपल्या दोघांचा राजा राणीचा संसार होईल म्हणून. आणि इथे तुझी आई आपल्याला 1 मिनिटही बोलू देत नाहीये. म्हणूनच आपण इथे आलो आहोत ना, बोलूयात ना. तुझी आई सोमडाबाई मला बोलते माझ्या मुलाला मंद्या बोलायचं नाही. पण मी काय म्हणून तुला मंद्या बोलला नाही? मी तुला मंद्या बोलणारा? मंद्या मंद्या मंद्या. अगं बोल, मी कुठे नाही म्हटलं. इट्स रॉंग रॉंग. तुम्ही तुमच्या नवऱ्याला शॉर्ट फॉर्म नाही हाक मारली पाहिजे. तुम्ही मंद्याला आहो तुम्ही, आहो तुम्हाला असं बोलायला पाहिजे. आता ही कोण? मला नाही माहिती ती कोण आहे. तुझ्या आईने तिला पाठवलं असणार. हो तुम्ही यांच्या आईला काही बोलू नका. बघ बघ कशी तुझ्या आईची बाजू घेते. तुझ्या आईनेच पाठवलं वाटतं हिला जासूस म्हणून आपल्या मागे. अगं मला नाही माहिती ती कोण आहे. मी ऑर्डर दिले, तू खाऊन तर घे आधी. तू शांत हो आधी. मला नको काय तुझं. हिला खायला घाल, तू खा आणि तुझ्या आईला दे. एक्सक्यूज मी. सॉरी सॉरी. ती इथे माझ्या बरोबर काम करते. ती जासूस वगैरे काही नाहीये. मॅडी चल बा, तू इथून चल. अहो सोडा ना. अच्छा तुम्ही हिंच्या अहो आहेत वाटतं. जरा सांभाळा ना मग हिला. अहो नाही हो, मी अहो बिहो काही नाहीये. मॅडी चल. अहो सोडा ना. काय तुम्ही, मी बोलते ना तिच्याशी. हो कोणत्याही टाइमला भांडायचं नसतं. Oh my God! My watch! माझं घड्याळ हरवलं. माझं घड्याळ हरवलं. मॅडी कूल डाऊन. मॅडी ते नाहीतरी बंदच पडलेलं होतं ना. मग जाऊ दे ना. नो सर, माझ्या त्या मम्माने गिफ्ट दिलं होतं. नो मला पाहिजे माझं घड्याळ. ओके ओके ओके. मॅडी मला एक सांग, ते आज तू लावलं होतंस का? पण आठवत नाही मला. बरं ते तू काल आसावरी मॅडम कडे गेली होतीस तेव्हा तिथे विसरलीस का? माहिती नाही, असेल आणि नसेल. बरं ठीक आहे. मी त्यांना फोन करून विचारतो. ओके काळजी करू नकोस. हॅलो हॅलो, मी अभिजित राजे बोलतो. माझं जरा काम आहे तुमच्याकडे. शुभ्रा जरा फोन घे. माझा कोण आहे? बघ. हॅलो. हॅलो, मी अभिजित बोलतो. त्यांनी असं का केलं? मला बोलायचं होतं त्यांच्याशी. हो मी 1 मिनिट. हा मी देते आईंना. आई अहो त्यांना तुमच्याशीच बोलायचंय. अगं पण मला काम आहे ना. हो का? ए प्रज्ञा, हाय. अभिजित राजेंचा फोन आहे, तुला बोलायचंय का? हो. सावकाश सावकाश आहेत. अभिजित राजेच आहेत ना? बघ. हॅलो. हॅलो. अय्या, खरंच राजेच आहे आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचंय? ओ माय गॉड, मला खरंच वाटत नाहीये. मी काय करू? मी बेशुद्ध तर नाही पडणार ना? हे बघा, मला आसावरी मॅडम. आणि माझ्याशी बोला की. तुम्हाला खरं सांगू का, मी ज्या दिवशी तुम्हाला पहिल्यांदा भेटले ना
त्या दिवशी रात्री मला झोपच आली नाही अभि. अभि, मी तुम्हाला अभि म्हणलं तर चालेल ना? तुम्हाला गंमत सांगू, तुमचं नाव माझ्या तोंडात इतकं बसलंय ना की माझ्या नवऱ्याला चुकून मी कितीतरी वेळा अभिच म्हणते. हो होत असं कधी कधी. हो ना, सुनील दुबईला असतो, इथे नसतो, पण माझ्यासाठी खूप इम्पोर्टेड गिफ्ट पाठवतो. तुम्ही या ना एकदा बघायला. सुनीलचे मम्मी पप्पा आहेत ना, ते सध्या नाहीयेत. त्या दरम्यान या, म्हणजे निवांत बोलता येईल ना. झालं का प्रज्ञा तुझं बोलून? मला बोलायचं होतं. हॅलो, अहो तुमचं काम काय आहे? तुम्हाला का नव्हतं बोलायचं माझ्याशी? तुमचं काम काय सांगा, मला खूप काम आहेत. हो सांगतो ना. काल मॅडी आली होती ना तुमच्याकडे, ती कदाचित तिचं घड्याळ तिकडे विसरली. अगं बाई, हो का? शुभ्रा, त्या मिसेस राजे आल्या होत्या ना, त्यांचं घड्याळ राहिलंय. काय म्हणालात तुम्ही? हो थांबा, इथेच आहे. हॅलो हॅलो, अहो सापडलं हं घड्याळ. सापडलं का? मी काम करतो, मी मॅडीला पाठवतो किंवा मीच येतो. नाही नको, तुम्ही नका येऊ, मीच पाठवून देते. ठीक आहे. अगं मला बोलायचं होतं. तुझं काय होत आहे? तुम्हाला काही काम नाहीत का? जा जा काम करा जा. आणि 1 मिनिट, डेझर्टला काय आज? मॅम, सरांनी काही सांगितलं नाही अजून. व्हॉट? असं कसं नाही सांगितलं? कोणी विचारलं का? मॅम मी विचारलं होतं, पण सर म्हणाले मिसेस राजेंना विचारा. मॅडी मॅम, अहो काय झालं? अहो मिसेस राजे म्हणजे कोणाला विचारायचंय? तुला दिसत नाहीये का खरंच विश्वास? तुला अजून कळलं नाही का मिसेस राजे कोण ते? अरे इथे अजून कोण असणार आहे मिसेस राजे? यू फूल. हॅलो, एक्सक्यूज मी. येस, कोण? अभिजित राजे? ओ, त्यांना आहो म्हणा ना. व्हॉट? आउट ऑफ इंडिया शूटिंग नेक्स्ट मंथ? ओके ओके, मी विचारते. हा आहो ना. येस येस येस, थँक्यू, बाय. आहो नेक्स्ट मंथ मध्ये इंटरनॅशनल कुकिंग शोच्या शूटिंगसाठी तुमच्या डेट्स मागितल्यात. कुठल्या देऊ? 3 or 4 देते. मॅडी, मिसेस राजांना विचार. अहो मीच, मला कसं काय विचारू? तुला नाही, मिसेस राजांना. मी मिसेस राजे नाही. मी मिसेस राजे नाहीये. मी मिसेस राजे नाहीये. मिसेस राजे, मिसेस राजे. विश्वास, कोण आहेत रे मिसेस राजे? ओ मॅम, आम्हालाही नाही माहित, आम्ही शोधतोय त्यांना. अरे आई, इतक्या लवकर आलात? हो, म्हणजे तसं काही काम नव्हतं ना विशेष. पण मग आमंत्रण दिलत ना? हो दिलं ना. ओके, सांगितलं या म्हणून. पण काही बिनसलंय का? नाही ग, कशाला काही बिनसेल. काय झालंय? म्हणजे बघ ना, तेवढे जोडीने येणार आहेत ना आपल्याकडे, तयारी करायला हवी ना व्यवस्थित. मग मला सांगा ना, मी करते मदत. नाही, मी आहे ना, मी करते ना. म्हणजे बघ, ते असे इथे या इथे बसतील असे जोडीनं, आणि मग इथे जोडीने सगळ्या गप्पा टप्पा होतील. मग इथे जोडीने ते जेव्हा हात धुवायला जातील तेव्हा टॉवेलची जोडी ठेवावी लागेल का ग? का एकाच टॉवेलने हात पुसतील? आई हो. आणि मग इथे अशी ताटं ना आपण अशी सारखी अशी जोडीनं ठेवूया. अगो पुरीच्या जोडीला श्रीखंड लागेल ना. मी घेऊन येते. नाही, मी आणते ते. अगो बाई हो, आणि ताटाच्या जोडीला तांब्या भांड लागेल ना. अगो बाई काढावं लागेल ना माळ्यावरनं. तांब्या भांड्याची जोडी लागेल ग काढायला.
हाय सर, शुभ्रा बोलतेय मी. हा बोल शुभ्रा. तुम्हाला घड्याळ मिळालं का? हा मिळालं. आणि आमंत्रण मिळालं का? असं का विचारतेस? हा अजून त्या घरी पोहोचल्या नाहीत का? नाही नाही, आई घरी पोहोचल्यात म्हणूनच विचारते. काही बिनसलंय का? नाही तसं काही बिनसलं नाहीये, पण का? माहित नाही, आल्यापासून वेगळ्याच वागतायत काहीतरी, म्हणून म्हटलं तुम्हाला विचारूया काय झालंय नक्की. मिसेस राजांना विचार. मिसेस राजेंना? बरं हो का? हो ना, बघा ना. बरं बरं. बरं आम्ही येतोय बरं का जोड्यानी. या या, आम्हीही तयारी करतोय जोडीनेच. आता जोडीची मजा कुणीतरी तिसरा त्यात आला तर जास्त येईल ना. हाय प्रज्ञा, तुला आईना भेटायला यायचं होतं ना? आई आल्या था घरी अभिजित राजेंना आमंत्रण देऊन. येतेस का भेटायला? ये. येते. माय गॉड, मला असं पहिल्यांदाच कोणीतरी ओवाळतंय. सर, जोडे खायच्या आधी अशी आरती करतात का? मी जास्त जोराने बोललो, माझ्या मनात तसं काही नव्हतं. या ना, आत या. अय्या, अभिजित राजे. तुम्ही आलात? सांगा ना मी कशी दिसतेय. तुम्ही येणार म्हणून खास हा ड्रेस शिवून घेतलाय मी, आणि माझी सगळी तयारी झालीये. माझं घर तुमची वाट बघतंय. यावे. आली पांढरी म्हैस आली. कुठे चाललीच का त्या जागेवर? आमच्या इथे आले ते तर आत येऊ दे. या. हो. या. थँक्यू. सगळी तयारी आईनी स्वतः केली. या मग कसा झाला प्रवास? अहो त्यात प्रवास कसला, इथून पुढच्या नाक्यावर तर हॉटेल आहे, तिथून इथे आणि इथून तिथे, इथून तिथून मिळून फक्त 5-10 मिनिटाचं अंतर असेल. तू ट्रेन मध्ये गेलीस का कधी? अहो म्हणजे काय, मुंबईची आहे मी. चालती ट्रेन पकडलीस का कधी? नाही आजोबा, चालती ट्रेन पकडणं खूप रिस्की असतं. इथे तुझा चालती ट्रेन पकडू नकोस. गप्प बैस आणि तोंडावर बोट ठेव. हो हो. कसा झाला तुमचा प्रवास? खूप छान झाला आजोबा. आम्ही ना खूप मज्जा केली, खूप गप्पा मारल्या. सरांनी मला सगळं शिकवलं, काय करायचं काय नाही करायचं. ते मॅडी म्हणजे ते असंच सहज.
खायचेत. मला द्या ना जोडे खायला. मॅडी तू ऐकलंस का? हो सगळं ऐकलं. अगं मी सहज बोलून गेलो, मला तसं म्हणायचं नव्हतं. असं कसं? मी त्यासाठीच आली इथं. नाही मला पाहिजे जोडे खायला. मला जोडे खायला पाहिजेत. नाही देणार. अहो ते नाही म्हणतात. माग माग त्याला सोडू नकोस. नाही मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत जोडे खायला. असावरी समजा हिला, नाहीतर मी खरंच हिला जोडे खायला घालीन. द्या ना मग. अरे तू समजाव ना हिला काहीतरी. हा आता ती जोडे खाल्ल्याशिवाय इथून जाणार नाही. तुम्हीच सांगा, माझं ती ऐकत नाही काही. कमाल आहे, तू हिचा हा असून तुझी ही ऐकत नाही. हा कुठल्याही हाला विचारा, हाच ही कधीच ऐकत नाही. माझी ही ऐकायची. मी एक आवाज दिला की झाली समोर हजर. द्या आवाज हिला. नाही काय झालं तरी मला जोडे पाहिजेत. त्याच्याशिवाय मी नाही जेवणार. मला जोडे खायचे. मला खायचे जोडे. हे घे, तू आधी पाणी पी आणि शांत हो बरं. नाही मी पाण्याचा एक बूंद सुद्धा पिणार नाही. बर मॅडी तू काही काय मागतेस? असं कसं आजोबा? अहो एवढी मागते तर घाला ना खायला जोडे. ए गप्प बस, तोंडावरचं बोट काढू नकोस. हो सर त्यांना सांगा ना जोडे खायला द्या म्हणून. आय एम सो सॉरी मॅडी. ऍक्च्युली ना जोडे केले होते ग, पण सगळे संपले. तुला माहितीये का आज प्रज्ञाने इतके खाल्लेत ना, तिला सांगत होते मी एखादा तरी मॅडीसाठी ठेव, पण तिने सगळे जोडे संपवले. ती आत्ताही खाते इनफॅक्ट. सो सॉरी. मॅडी जोडे खायच्या नावाने तोंडाला पाणी सुटणारी जगातली बहुतेक पहिली असशील तू. सॉरी मी यांना वाटते तू जोडप्याचं बघ. अहो तुम्ही कशाला वाटताय मला? अहो तुम्हाला काही हवं नको ते बघायला नको का? मला असावरी वाढेल, तुम्ही काळजी करू नका. ती पाहुण्यांचं बघायचं की तुमचं? आणि मी तुम्हाला वाटलं तर काय बिघडलं? असावरी असावरी काय झालं बाबा? तू वाटणारस का मला? माझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नसेल तर सांग, मी मागावून होतो. नाही मी वाढते ना बाबा. सुलभा काकू तुम्ही बसा, मी वाढते ना. बस. अगं शुभ्रा तू पण बस बाळा. नाही नाही आई मी तुमच्या बरोबर बसते. अगं कशाला? सगळं तयार आहे, सगळं ठेवलेलं आहे. तू बस ना, मी वाढते सगळ्यांना. करा सुरुवात. आपण जेवढा आधी प्रार्थना म्हणायची पद्धत नाही वाटतं, पण आज जोड्यानं बोलवलं ना जेवायला. होऊ देत प्रार्थना. प्रार्थना येते ना? म्हणजे काय, तेच तर काम आहे माझं. येते तर मला पण येते. अरे वा, छान छान. मोठ्याने म्हणा. वदनी कवळ वदनी कवळ घेता नाम घ्या हरी. अहो आता आपल्यावर कुठलं अक्षर आलंय? आपण काय गाण्याच्या भेंड्या कळतोय? कमाल आहे तुझी. आता जेवायच्या आधी नाव घे. नो 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 नो. अगं नाव घ्यावं लागेल. नो मी नाही घेऊ शकत नाव. मंदोदरी म्हणून. अगो बाई तुमचं नाव मंदोदरी आहे? यांना कोणी सांगितलं माझं नाव मंदोदरी म्हणून? काय सर तुम्ही कशाला सांगितलं यांना सर? मॅडी अगं तूच तुझं नाव सांगितलंस मंदोदरी म्हणून. मी कुठे सांगितलं माझं नाव मंदोदरी परब आहे म्हणून? ए मंदोदरी आता पटकन नाव घे बघू. घेतलं ना, अजून किती वेळा घेऊ नाव? अगं मॅडी नाव घ्यायचं म्हणजे
उखाणा उखाणा. लिटिल पोएम ना. हा हा. हो. चटणीला बांधून आसावरीचे घारगे अभिजित रावांना बांधलं पिशवीत आणि मी खाते धागे. नवऱ्याला पिशवीत बांधते आणि धागे खाते. हल्लीच्या मुलींचं काय खरं नाही. हो बाबा, त्यांनी प्रयत्न तरी केला ना. हो मंदोदरी ताई, छान होता हो उखाणा. थँक्यू. आता अभिजित राजे घेतील उखाणा. लग्न झालं ना मग उखाण्याची सवय असेल. लग्नाच्या दिवशी घेतला तो उखाणा तोच घे. लग्नाच्या दिवशी तो उखाणा तर जबरदस्त होता. सर, तुम्ही लग्नाच्या दिवशी उखाणा घेतला होता? हा, तुझ्या लक्षात नाही? मी होते तिथे. तू नसतेस तर लग्न झालं असतं का? मी होते लग्नाला. चल मॅडी, खूप भूक लागली. आधी उखाणा घेतो, मग तुलाही आठवेल. ऐका, जेवायचं लवकर भूक लागली पण उखाणा आहे गरजेचा. जेवायचं लवकर भूक लागली पण उखाणा आहे गरजेचा. नाव कोणाचं घेऊ? पण पत्ता नाही अजून लग्नाचा. सर, तुम्ही कोणाच्या लग्नात हा उखाणा घेतला होता? अगं, तुझ्या लग्नात नाही का? सर, माझं लग्न झालंय. मी कोणाबरोबर? अय्या, म्हणजे यांचं लग्नच नाही झालं. मग जेवायला जोड्यानं का आलात? लग्न आधीच ओटी भरून घेतली या मुलीनं.